हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण केले आहे छान असे गरमागरम आणि कुरकुरीत उडदाच्या डाळीचे वडे। त्याला तुम्ही मेदू वडाही म्हणू शकता। सांबार सोबत खाण्यासाठी अतिशय अप्रतिम असे लागतात। त्याच्यासाठी मी घेतली आहे 1 वाटी उडदाची डाळ। बरोबर वाटीने मोजून 1 वाटी अशी उडदाची डाळ घेतली आहे। आणि मी इथे घेतली आहे अर्धा वाटीला सुद्धा कमी अशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। तुम्ही उडदाची डाळ 1 वाटी आणि अर्ध्या वाटीला कमी अशी हरभऱ्याची डाळ घेऊ शकता। मला रात्री वडे करायचे होते म्हणून मी सकाळीच डाळ भिजत घातली होती। म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी करायचं आहे त्याच्या एक 5-6 घंटे आधी तुम्ही ही डाळ भिजत घालून ठेवू शकता। डाळ मी पाणी घालून पहिले स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर पाणी घालून पुन्हा मी भिजत ठेवली होती। तुम्ही अशा प्रकारे डाळ भिजत ठेवू शकता। डाळ आता 5-6 तासानंतर छान भिजून झालेली आहे। त्याच्यामध्ये मी घातले आहे 5-6 लसूणच्या पाकळ्या, थोडीशी हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे आणि ते सगळं मी मिक्सरमधून बारीक फिरवलं आहे। पाणी अजिबात डाळीमध्ये ठेवायचं नाही आहे, सगळं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे निथळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला मिक्सरमधनं फिरवायचं आहे। मिक्सरमधनं फिरवताना सुद्धा त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे। अशा प्रकारे कोरडी डाळ एकदम फिरवायची आहे। थोडं करून मिक्सरचं बटन चालू करायचं आहे म्हणजे डाळीला आपल्या पाणी लागणार नाही आणि डाळ अशी छान मिक्सरमधनं बारीक होईल। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण डाळ बारीक करून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये मी घातले आहे छोटा चमचा पाव चमचा अशी हळद, थोडासा सोडा घातला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातले आहे चवीपुरतं आणि वरतून कोथिंबीर चिरून घातलेली आहे। आता मी हे सगळं एकजीव करणार आहे। सोडा याच्यासाठी घातला आहे की वडा चांगला आपला छान फुलावा म्हणून। अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक पळी घ्यायची आहे आणि पळीला थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने वडा करायचा आहे आणि हलक्या हाताने अगदी तेलामध्ये धरायचा आहे। तेल गरम असल्यामुळे वडा पटकन खाली सटकला आणि छान आपला असा मेदूवडाचा आकार त्याला आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हीही जर तुमच्याकडे मेदूवडाचा साचा नसेल तर एक पळी घेऊन तुम्ही पळीच्या सहाय्याने सुद्धा असा गोल वडा करू शकता। कशी वाटली तुम्हाला माझी ही मेदूवडा किंवा उडीद वड्याची रेसिपी? गरम गरम सांबारसोबत खायला अगदी छान लागते। तुम्हीही ट्राय करून बघा आणि हो, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।